वही पेन घेतलं. काल काय काय अभ्यास केला? काय काय अनुभव आले? कोण सांगेल? म्हणजे अभ्यास केला नाही. तुला सांगा लवकर, आधी सोशल झालाय. चला प्रयत्न तर करा. बरोबर. घेतला का तो अनुभव? काय फील झालं मग? व्हायब्रेशन जाणवलं? ओके. छान. छान सुरुवात केली. ठीक आहे. सगळ्यांनी आपापल्या परीने छान अभ्यास केला असेल. सगळ्यांना सांगायला लागतंय. पण वैयक्तिक भरपूर जणांचे मेसेज आले. सगळ्यांनी आपापलं जे मनातलं आहे ते लिहून सुद्धा पाठवलं सगळ्यांनी. काय मार्गदर्शन घ्यायचं तेही सांगितलेलं आहे. आजचा आपला दुसरा दिवस आहे मॅजिकचा. सगळ्यांच्या जीवनामध्ये एक विषय असा असतो ते आहे म्हणजे नातेवाईक. सगळ्यांना नातेवाईक आहेत आपल्या इथे जेवढे जण आहेत जॉईन झालेले आहेत. नाही आहेत. आवाज कुठे गेला सगळ्यांचा? आता पाऊस पडतो म्हणून निवांत झालंय. हम्म. नातेवाईकांबरोबर आपलं किती टक्के चांगलं असतं? माझं कृपा. बोला आणखी. 50%, 60%, 80% किती? प्रत्येकाचे टक्के वेगवेगळे असणार आहे. बरोबर. आणि जळणाऱ्या लोकांची कॅपॅसिटी केवढी आहे तुमच्या अवतीभोवती? ती टक्केवारी किती आहे? नातेवाईक आहे पण ते जळणारे आहे का चांगले आहेत? ज्यांनी कॅमेरा चालू केला त्यांनी फक्त बोला, बाकी कोणी बोलू नका. बाकीच्यांना मी रिमूव्ह करते. ज्यांनी व्हिडिओ ऑन केलेले नाहीये त्यांना मी रिमूव्ह करत आहे. 100%. मग त्यासाठी तुम्ही काही प्रयत्न केला का कधी? काही मॅजिक वापरलं का? काय वापरलं? सांगाल? हं. खूप छान, खूप छान. छान सुरुवात आहे. ओके. बरोबर. बरोबर. दुसरं आपल्याबरोबर वागताना कधी-कधी असा अनुभव येतो, की अरे हे समोर वागताना वेगळं वागतायत आणि नंतर वेगळं वागतायत. असं भरपूर वेळा जाणवतं. बरोबर. आणि बऱ्याच जणांचे असे काही अनुभव असतील, की सतत काही ना काहीतरी कारणास्तव म्हणजे चूकही नसते. पण उगाचच काहीतरी मानपानासाठी फुगून बसणं. म्हणजे काहीच आपण सगळं केलेलं असतं. बरोबर? मग हे चांगलं कसं काय मोजलं बरं? तुम्ही 80% ज्यांनी सांगितलं, तर त्यांनी विचार करा, की ही जी एनर्जी आहे या नातेवाईकांची आणि आपण कुठेही गेलो तरी त्यांना तोंडाला तोंड द्यावंच लागणार आहे. पर्याय आहे का आपल्याकडे? एखादा कार्यक्रम निघाला, तर तुम्हाला समोर
समोर बघणं गरजेचंच आहे. मला पर्याय नाहीये. मला पूजाताईला रोजच बघावं लागणार आहे, त्या माझ्या शेजारीच राहतात. संगीताताई माझ्या शेजारी चौकामध्येच राहतात. मला रोज येता जाताना त्या गाडीतच होणारच आहे आमची नातेवाईक असल्यामुळे. पण हे जर व्हायब्रेशन तुम्ही पॉझिटिव्ह केले, तर तुम्हाला मिळताना काय मिळणार आहे? काल आपण पहिला मुद्दा शिकलेलो आहोत तो सगळा. आधीच नंतर आजचं जे शिकवणार आहेत ते. तुम्ही जर त्या पद्धतीने वागला, वापरलं ते मॅजिक, तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये बदल होणार आहे. ठीक आहे? तर पहिले लक्षात घ्यायचंय, की नातेवाईकांबरोबर आपलं नातं आपल्याला कोणतं चांगलं करायचंय? प्रेमाचं, देण्या-घेण्याचं, का प्रेमाचं व्याकुलतेने? फक्त प्रेमाचं. ठीक आहे. आता असंच डोळे बंद करून असे नातेवाईक समोर आणा, की ज्यांच्याबरोबर तुम्हाला समोर गेलं की अशी तिडीक जाते. काहीतरी व्हायब्रेशन चुकीचे येतात त्यांच्या बरोबर. डोळे बंद करून ह्या गोष्टीचा अनुभव घ्यायचा आहे. त्या व्यक्तीला समोर आणायचं आहे दोन्ही भुवयांच्या मध्यभागी आणि काल्पनिकरित्या त्या व्यक्तीला डोळ्यांच्या समोर ठेवायचं आहे. आले डोळ्यांच्या समोर ती व्यक्ती, जवळचे असू दे, लांबचे असू दे, चुलते असू दे, सख्खे असू दे, परके असू दे, जे काही आहेत तुमचे. ज्यांना बघितल्या कधी-कधी असा राग येतो, द्वेष येतो. मनात नसताना पण निगेटिव्ह आपल्या मनामध्ये येऊन जातं. एकच आणा आत्ता. जे काही 1-2 जे काही येतील, असतील तर ठीक आहे, नसतील तर ओके, नॉर्मल बसा. अंतर्मनातून त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे. ह्या जन्मात, गत जन्मामध्ये आता येतोय? नाही आज पावसामुळे तसं हे होतंय, रेंज कमी जास्त होते. आता येतोय? ओके. सगळ्यांनी अनम्यूट करा आपापले माईक. आता येतोय? त्या व्यक्तीला डोळ्यासमोर आणून क्षमापण प्रार्थना करायची आहे. ह्या जन्मामध्ये, गत जन्मामध्ये माझ्यामुळे कळत-नकळत त्या व्यक्तीला काही निगेटिव्ह स्पंदनं, एनर्जी, लाईन क्रिएट झाली असेल, तर मी ती या ठिकाणी डिलीट करत आहे. त्याची आवश्यकता आता मला नाही. त्या व्यक्तीचे आणि माझं सुंदर असं नातं निर्माण होऊ लागलेलं आहे. आमच्या नात्यामध्ये प्रेम सर्वत्र पसरत आहे आणि आमच्यामधले गैरसमज आपोआपच दूर झालेले आहेत. दिव्य शक्तींना धन्यवाद. डोळे उघडायचे आहेत आणि वहीवरती त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे. बरोबर त्या व्यक्तीचं नाव लिहिलेलं त्याच्या खालच्या लाईनीमध्ये लिहायचं 75-75 आणि त्याला सर्कल करायचं 2 वेळा 75-75 त्या व्यक्तीच्या नावाच्या खालीच बरोबर लिहायचं. आणि हे तुम्हाला आज दिवसभरामध्ये 11 वेळा किंवा 21 वेळा वहीवरती काढायचं आहे. काढताना मनामध्ये आणायचं आहे, की या व्यक्तीबरोबर माझी एनर्जी पूर्णपणे सकारात्मक झालेली आहे. निगेटिव्ह एनर्जी आमच्यामधून निघून गेलेली आहे आणि आमच्या नात्यामध्ये खूप गोडवा निर्माण झालेला आहे. किती दिव्य शक्तीने धन्यवाद असं फक्त म्हणायचं. ते पान तसंच ठेवायचं आहे. पूर्ण आपले 11 दिवस झाल्यानंतर तेवढं काय करायचं मी ते सांगेन. ठीक आहे? इथपर्यंत सगळ्यांना लक्षात आलं? मग अशा तुमच्या जीवनामध्ये किती व्यक्ती आहेत? 1 असतील, 2 असतील, जेवढे असतील
त्यांची नावं लिहायची कशाच पद्धतीने एकदा करताना एकाचच करायचं आहे. मग दुसऱ्या पानावरती दुसऱ्या व्यक्तीचं करायचं आहे आणि त्या पद्धतीने लिहून काढायचं. सोपं आहे, अवघड नाहीये. 11 किंवा 21. 11 किंवा 21 वेळा. आणि म्हणायचं माझ्या जीवनामध्ये मॅजिक निर्माण झालेलं आहे. हे लिहिताना अनुभव करायचा आहे. तुम्ही मॅजिकसाठी हे करत आहे. आणि मनापासून त्या गोष्टींना डिलीट करून टाकायचं. आणि ती व्यक्ती समोर आली हां, काय झालं? कोणाचा होता आवाज? काही प्रश्न आहेत का? 11 वेळा त्या व्यक्तीचं नाव लिहायचं. त्याच्या खाली 75-75 लिहायचं. त्याला सर्कल करायचंय. त्याच्यामध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायची आहे, की त्या व्यक्तीचं आणि माझं नातं खूप छान झालेलं आहे. निगडीत जे काही कर्म होते ते निघून गेलेले आहे. ओके. आणि आपल्याबरोबर त्यांचं आणि माझं खूप छान नातं बॉन्डिंग तयार झालेलं आहे. अशा पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायचे. आणि झाल्यानंतर धन्यवाद म्हणायचं आहे. मग किती व्यक्ती असतील तेवढी नावं तुम्ही लिहून हे मॅजिक सिम्बॉल वापरायचं आहे तुम्हाला. ओके. आणखी कोणाला काही प्रश्न असेल तर विचारा. मग पुढचं सांगते. आहे कोणाला काही प्रश्न? क्लिअर आहे? ओके. मग दुसरं आहे की कोणी प्रश्न विचारला? जे तुम्हाला आत्ता दिलेलं आहे ते. त्याला सर्कल करायचं, त्याला स्विचवर नंबर पण म्हणतात, एनर्जी सिम्बॉल पण म्हणतात आणि मॅजिक जे मी तयार केलेले आहेत ते. त्याचा अनुभव मी घेतलेला आहे आणि खूप खूप छान अनुभव असंख्य लोकांना आलेले आहेत आणि त्याच पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. कधी-कधी त्या व्यक्तींचा स्वतःहून फोन येईल, की झालं गेलं ते सोडून टाक. आपण नव्याने मैत्री करूया, नव्याने आपलं नातं ग्रो करूया. अशाही घटना घडतील. आपल्याला वाटतं ना सगळ्यांबरोबर चांगलं राहावं. आपण चांगलं होतो, पण पुढच्यानी पण आपल्याबरोबर थोडासा प्रतिसाद केला पाहिजे, फीडबॅक द्यायला पाहिजे, सपोर्ट केला पाहिजे, असं वाटतं ना. आपण एवढे सगळं कार्यक्रमामध्ये एकत्र येतो, खूप कामं करतो. पण काही ना काहीतरी कारणास्तव निगेटिव्ह काहीतरी कॉर्ड्स तयार होतात आणि त्या कॉर्ड्स आपल्याला जीवनामध्ये कुठेही गेलं तरी ती व्यक्ती समोर आली की ते आठवतं. त्यासाठी आपल्याला हे सगळं करायचं की त्यांचं आणि आपलं नातं कायमस्वरूपी या जन्मात नाही कायमस्वरूपी या जन्मामध्ये चांगलं आणि चांगलंच व्हायला पाहिजे. त्यासाठी हे मॅजिक वर्क करणार आहे. इथपर्यंत आपण आलो. आता हे केल्यानंतर पुन्हा त्या गोष्टी आठवायच्या नाही. हा प्रयोग केल्यानंतर पुन्हा त्या आठवणींमध्ये जायचं नाही. पॉझिटिव्हच आपल्याला वाक्यरचना बोलायच्या आहेत. ब्रह्मांडामध्ये पाठवताना पॉझिटिव्ह व्हायब्रेशन पाठवायचे आहेत. की नाही झालं गेलं तर ते मी डिलीट केलं आता मला ह्याची आवश्यकता नाही. मला पुढे जायचंय जीवनामध्ये. हे ह्या जन्मामध्ये नाही, पुढच्या जन्मामध्ये पण ती व्यक्ती आपल्याला अशाच मुखाने भेटली पाहिजे. कोणी बदला घ्यायला पाहिजे का आपला? एखाद्याने तुम्हाला कॉपी पेस्ट केलं आणि तसंच कंटिन्यू तुमचे रिलेशन तसे राहिले, तर मग ते काय होणार आहे? ब्रेक होणार आहे कुठे ना कुठेतरी. कर्मांमध्ये आपल्याला काय टाकायचंय आपण काल शिकलो? कोण सांगेल? संचित कर्मांमध्ये आपल्याला काय हवंय आता? प्रयत्न तर करा. बरोबर? हां. तर त्यासाठी बरोबर. आपल्याला वाटतं ना खूप क्लायंट भेटावे आपल्याला, आपली प्रगती व्हावी. आपण घरी बसलोय, पण आपल्याला कंटिन्यू कॉल यायला पाहिजे, रिस्पॉन्स यायला पाहिजे. त्यासाठी तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करणं फार गरजेचं आहे. आपण आता काल पैशांच्या बाबतीमध्ये बघितलं, एनर्जीच्या बाबतीमध्ये बघितलं, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह बघितलं आणि रिलेशनशिपमध्ये बघितलं आहोत. अनेक वेळा आपल्याला सुद्धा काही कारणास्तव कळत-नकळत त्यांच्याविषयी चुकीचं वाटतं. आपण हे काय करतो? काल्पनिकरित्या विचार करतोय ना. खरं ती परिस्थिती त्या व्यक्तीची कशी असेल? आपल्याला माहिती आहे? आज मी
सुलभाताईंचा फोन उचलला नाही. पण सुलभाताईंनी तर्क काय लावला, की मी जेव्हा केव्हा फोन लावते तेव्हा ताई काय फोनच उचलत नाही. ठीक आहे. पण त्या ठिकाणी परिस्थिती काय होते? आपण विचार केला का? त्या कुठल्या संकटामध्ये असतील का? त्या कुठल्या अडचणीमध्ये असेल का? त्यांच्या अवती-भोवती कोणी असेल का? हे मी एक उदाहरण सांगते. हे आपल्या बाबतीतही होतंच ना. आपण फोन केल्या-केल्या पुढच्या व्यक्तीने आपल्याला लगेच रिस्पॉन्स दिला पाहिजे. असं काही असतं का? लिहून ठेवलेल्या त्या नियमाटीमध्ये काही कोणी वाचलंय का काही असं? नाते खराब होण्याच्या काही सुरुवातीला आपण असे काही व्हायब्रेशन्स देतो, की ही व्यक्ती मला आल्यानंतर रिस्पॉन्स देत नाही. होतं असं, पण त्या व्यक्तीच्या मनात तुमच्याविषयी प्रेम असतं. व्हायब्रेशन कोणी दिलं चुकीचे? येतोय आवाज माझा? हं. हां, पाऊस वाढला होता. मगाशी कमी झाला होता. हां. आता क्लिअर आहे ना? आपणच आपल्या आवडी-निवडी आणि व्हायब्रेशननुसार त्या घटना क्रिएट करतो. हे जर सुलभाताईंनी मला समजून घेतलं असतं, की ताई बिझी असतील, काहीतरी कामात असतील, क्लासमध्ये असतील किंवा घरी पाहुणे आलेले असतील किंवा त्या निवांत झाल्यावरती मला फोन करतील. या व्हायब्रेशनमध्ये फरक आहे का नाहीये? मग अशाच काही घटना डेली बेसवरती आपल्या आयुष्यात घडत असतात. आता कार्यक्रमामध्ये गेलो, त्या व्यक्तीने आपल्याला पाहिलेलं असतं. पण ती व्यक्ती तिच्या तिच्या नादामध्ये असते. आपण काय म्हणतो, "अरे, मला बघून सुद्धा तिने न बघितल्यासारखं केलं." मीच जाऊन स्वतःहून बोलले. अशा घटना होतात. हो, नाही. आपण मनातल्या मनातच हे सगळं बोलतोय. आपण समोर जाऊन त्या व्यक्तीशी बोलतोय का? नाही. पण मनातल्या मनात आपलं काय चाललेलं असतो? चढ-उतार चालू असतात. काय व्हायब्रेशन असतात? हो, नाही, हो, नाही, हो, नाही, हो, नाही. असं का, तसं का? तर्क-वितर्कामध्ये आपलं आयुष्य निगेटिव्हमध्ये जातं. त्या व्यक्तीला वेळ मिळाला तर ती येईल भेटायला. ती दुसऱ्या कुठल्यातरी कामात असेल. तिच्या मागे काहीतरी धावपळ असेल. मग ते नातं आपण काय करतो लगेच चुकीच्या वळणावरती घेऊन जातो. आणि तिथे काय निर्माण होतात? ब्लॉकेजेस निर्माण होतात. ब्लॉकेजेस होतात म्हणजे काय ते नातं तिथेच स्टक होतं. आणि मग त्या व्यक्तीपाशी गेले की ते व्हायब्रेशनच आपल्याला क्रिएट होतात. म्हणजे प्लस, 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 मायनस, मायनस, मायनस ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये होत असतात. कधी-कधी वाटतं अरे ही व्यक्ती अशीच होती का? आता किती फरक झालाय. आपण त्या दृष्टिकोनातून बघतो, तेच आपल्याला दिसणार आहे. मला अनिताताई पहिल्या दिवसापासून तशाच वाटतात. आजपर्यंत तसंच वाटतं. आलं लक्षात? मी ज्या चष्म्यातनं बघणार आहे, तसं मला नातेवाईक दिसणार आहेत. मग आजपासून तुम्हाला कसा चष्मा लावायचा आहे? आपण त्यांना सोडून जाऊ शकत नाही आणि असं किती नातेवाईकांशी तुम्ही बोलणं सोडणार? किती जणांना ऑप्शनमध्ये टाकणार? त्यांच्याशिवाय पर्याय नाही. परिवार आहे, कुटुंब आहे, समाज आहे, सगळ्याच गोष्टी आहेत. सगळ्यांना किती जणांना सोडणार आजकालच्या ह्या कलियुगामध्ये? प्रत्येक जण मूड सगळा चेंज होईल, तसे नातेवाईक चेंज होतात, तसं वातावरण चेंज होतं. तसं करून चालणार आहे का आपल्याला? हे मी जे सांगते ते तुम्हाला अंतर्मनामध्ये बसते का तुमच्या हृदयापर्यंत पोहोचते का? काळाची गरज आहे असं वाटतंय का आता बदलण्याची? आपल्याला आपलं बदलायचं. काळाला बदलता येणार नाही आपल्याला. आपण किती गोष्टी मनाला लावून घेतात. त्या कार्यक्रमाला जाऊन आल्यानंतर आपण किती वेळा विचार करतो, की अरे ही व्यक्ती माझ्याशी बोलली का नसेल? मी तर तिला स्माईल दिली होती. हां, बोला ताई. हां, बोला. हां, बोला ताई. त्यावेळेला मॅजिक तुम्हाला सर्व गोष्टी सांगणार आहे. ते वापरायचं आहे. त्यानंतर तुम्ही पर्सनल लेव्हलवरती तुमचे जे काही वैयक्तिक आहे, त्याच्यावरती आपल्याला कनेक्टिव्हिटी करून आकाशिक रेकॉर्डिंगमध्ये जाऊन
त्याचप्रमाणे कॉर्ड कटिंग म्हणून एक कोर्स आहे. तर तो वैयक्तिक लेव्हलवरती आहे, की तुमचे जे काही ब्लॉकेजेस आहेत ते काढून टाकायचे. जेव्हा तुम्ही हे ब्लॉकेजेस काढता, तेव्हा तुम्ही 3 दिवस प्रचंड रडता आणि त्या विचारांमुळे तुमचा बीपी, शुगर, थायरॉइड काहीही तुम्हाला त्याचा त्रास होत नाही. जे काही आहे ते विचारांच्या लेव्हलवरती आहे. तुम्ही काय करता आपण त्याच विचारांनी खोलवर त्या गोष्टींचा सतत विचार करतो, हे असं आहे, तसं आहे. त्यांनी जे केलं ते त्याच्या कर्माचा भाग आहे. गत जन्मामध्ये आपण त्यांच्याशी कसं वागलेलो असतो. त्याच्यामुळे ते आपल्याशी असं आज वागत आहेत. पण ते रिपेअर करता येणारी गोष्ट आहे. असे काही शास्त्र आहे त्यांचा वापर करून आत्ता ते नातं आपल्याला 6 महिन्यामध्ये सुधरवता येऊ शकते. त्याच्यासाठी पॉझिटिव्ह अफर्मेशन, पॉवर कटिंग करणं, मेडिटेशन घेणं, वैयक्तिक हिलिंग घेणं, ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. हे केल्यावरती होऊन जाईल. ते तुम्हाला टेक्निक शिकवलं जातं पर्सनल काउन्सिलिंग करताना. ठीक आहे? आणि आपण फार गोष्टी मनाला लावून घेतो. हिने माझं असंच केलं, तिने माझं तसंच केलं, मी तिच्यासाठी काय केलं? मग बारीक-बारीक गोष्टी देण्या-घेण्यामध्येच आपण अडकलो. हं, बोला. माझ्याशी बोलू शकता ना, त्याच्यासाठी तुम्हाला योग्य मी मॅजिक सांगू शकेन. हां, बिनधास्त बोला कारण की आजकाल काय होतं, आपल्याला ना कम्फर्टपणा राहिलेला नाही. आपण कोणाशी बोलावं हे समजत नाही. आता आपण मैत्रिणीशी बोललो, की मैत्रीण तिला काहीतरी चाट-मसाला लावून वेगळंच सांगते. त्यातनं परिस्थितीनुसार आपल्याकडे येणारे व्हायब्रेशन हे वेगळेच असतात. त्याच्यापेक्षा तुम्ही एक नातं असं निवडा, कोणतंही निवडा, की ज्याच्यामध्ये आपल्याला कम्फर्टपणे बोलता येईल, त्यातनं मार्गदर्शन मिळेल, त्यातनं माझ्या लाईफमधले सगळे प्रॉब्लेम दूर होतील आणि 100% मी जशी ह्या फील्डमध्ये आली आहे, जसं स्वामी मार्गावरती आले, सगळे प्रॉब्लेम आपोआप दूर होतात. त्यासाठी असं रडत बसावं लागत नाही. सगळी स्वप्न आपोआप पूर्ण होतात. जे नव्हतं ते सुद्धा मिळतं आणि जे आपल्या कर्मांमध्ये आहे ते सुद्धा मिळतं. पण बोलल्याशिवाय होणार नाहीये. तुम्ही बोललाच नाही, तर मेडिटेशन कसं मिळेल? मार्ग कसा सापडेल? आपण डॉक्टरांकडे गेल्यानंतर सगळ्या गोष्टी चर्चा करतो, की माझ्या लाईफमध्ये हा प्रॉब्लेम का आलाय? बीपी, शुगर आहे, पण का आलंय? कशामुळे आलंय? त्याच्यामागे पण एक कारण आहे. प्रत्येक गोष्टीसाठी एक एनर्जी आहे. आपण काय टाकलेलं आहे. आता दुसऱ्यांना एक ताई होते आपल्या ग्रुपमध्ये. त्यांना त्यांच्या म्हणजे रिलेटिव्हमध्ये कोणाला तरी कॅन्सर झालेला होता. त्यांनी सतत विचार करायचा होता, की "अरे मला पण झालं तर कसं होईल? काय होईल?" फक्त विचारांनी तुम्ही काय-काय गोष्टी आकर्षित करता. काही कारण नसताना. आलं एक उदाहरण सांगते. तर बोलून रिकामा व्हा, आपोआप मार्ग सापडेल. आलं लक्षात? जाऊया पुढे. म्हणजे जे आपण आता मी घराच्या बाहेर पडले, माझा ॲक्सिडेंट झाला तर मी घराच्या बाहेरच पडणार नाही. अशाही काही छोट्या-छोट्या गोष्टींच्या भीती असतात. आलं लक्षात? काहीतरी अशी कारणं असतात गतजन्मातली, की ती आपल्याला पुढे जाऊन देत नाही. तर पॉड कटिंगमध्ये आपण ते करणार आहोत. ठीक आहे? ते 2-3 दिवसांनी मी मेडिटेशन घेईन. त्यातनं आपण ते सगळं काढून टाकूया. इथपर्यंत समजलं ना? आपल्याला काही शंका असतील तर विचारून घेऊया, मग पुढे जाऊया. घेऊया पुढचा मुद्दा. कोणाला काही प्रश्न नाही ना? पुढचा मुद्दा आहे नातेवाईक आम्हाला मागे ठेवतात. आता हे आपल्या तोंडावरती तर ठेवत नाही. कोण ना कोणतरी येऊन आपल्याला सांगतो की नाही. असं कोणी एखाद दुसरं असं की जे समोरासमोर जाऊन बोलत असतो. पण बहुधा असं होतं, ती व्यक्ती माझंच वर्चस्व करते. पुढे आपण कोणाच्या वर्चस्वी दिसतो का? पण पैसे जिथे अडकतात, वायफळ पैसे खर्च होतात. पैशांचा ब्लॉकेजच झालेला आहे. अशा घरांमध्ये ह्या घटना 100% घडतात. हे एनर्जी ब्लॉक आहे. म्हणून आपण मुद्दे घेतोय. ते समजून घ्या आणि त्याप्रमाणे वागायला सुरुवात करा आणि आपोआप हा जो म्हणतात तुमचा कचरा आहे तो निघून जाईल. घरातला कचरा निघून जाईल. मन शुद्ध होईल आणि आपलं वागणूक बदलली तर मनी अट्रॅक्शन सारख्या सगळ्या गोष्टी तुमच्या मनासारख्या होणार आहेत हे डोक्यात ठेवायचं. जे तुम्हाला हवंय ते सगळं तुम्हाला मिळेल. फक्त ह्या गोष्टी मनापासून डिलीट करायच्या. मी फक्त सांगते म्हणून
होणार नाहीये. की तुमच्या मनातून त्या गोष्टी जायला पाहिजे. तुम्ही ते प्रयोग केले पाहिजे. तो अभ्यास केला पाहिजे. कारण की हा परिवर्तनाचा भाग आहे सगळा. नातेवाईकांनी नावं ठेवली. एखाद्या मैत्रिणीला नातेवाईकांनी येऊन सांगितले, "अगं ती फक्त गैरसमजात बोलत होती." मग त्यावेळेस तुम्ही काय फील करता? हं. आता नाही घेत. ओके. हं. वाईट वाटतं, राग येतो. बरोबर. म्हणजे ते ठीक बरोबर. अगदी. 100% बरोबर बोललात तुम्ही. हं. बरोबर. आणखीन? आणखीन काय वाटतं? अगदी बरोबर. बरोबर. हं. हं. बरोबर. आणखीन? सवय होऊन जाते ना ह्या गोष्टींची आपल्याला. झाली असेल ना तो एवढा मोठा संसाराचा गाडा इथपर्यंत आणला म्हटल्यानंतर सवय झाली असेल. बरोबर. आता जाऊया मुद्द्याकडे. हो. अगदी. खूप छान. खूप छान, खूप छान. खूप छान. हं. बरोबर. अगदी. बरोबर. अगदी बरोबर. बरोबर. हं. हं. आवाज नाही आला ताई तुमचा. ते तर झालंच. ते तर बरोबर आहे. बरोबर. हं. हं. अगदी बरोबर. ओके. ठीक आहे. चला. ठीक आहे. आता येतोय आवाज माझा? हं. सुलभाताई खूप छान सांगितलं. खूप छान, खूप छान. आता लिहून काढा काही नियम अटी तयार करणं. लिहा पुढचा मुद्दा. स्वतःच्या आवडीप्रमाणे काही नियम अटी टाकणे. त्या ठिकाणी लिहा. आता तुम्हाला ज्या व्यक्तीने तुम्हाला येऊन ह्या गोष्टी सांगितल्या, सगळ्यांनी अनम्यूट करा. तुम्ही तुमचे माईक अनम्यूट करा. आता झाला आपण. चर्चेचा विषय झाला आपला. अनम्यूट केलं सगळ्यांनी? हां. तुमचा माईक अनम्यूट करा म्हणजे माझा आवाज येईल. कारण की पाऊस वाढल्यामुळे रेंज कमी जास्त होते. आता ज्या व्यक्तीने तुम्हाला येऊन सांगितलंय, त्या व्यक्तीने खरं सांगितलं का खोटं सांगितलं हे आपल्याला माहिती आहे का? किती टक्के त्यातले खरेत आणि खोटे का तिच्या मनातले ह्याचा कधी विचार केला का?
आवाज येतोय? हं. हां, फक्त एकीने सांगा हवं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यावरती आपण विचार जो करतोय, तो काय म्हटला? आवाज नाही आला. पुन्हा सांगू का मी जे आता सांगितलं ते का कळालंय? रेंज गेली होती. आपण जी चर्चा केली, विचार केला, ज्या व्यक्तीने आपलं मन दुखवलंय किंवा तिने एक झेड गोष्ट आपल्याविषयी निंदा केलेली आहे, गॉसिपिंग केलेली आहे, काही चर्चा केलेली आहे. तर तिसऱ्या व्यक्तीने येऊन जेव्हा ती आपल्याला सांगते, 2 व्यक्तींमधली, तेव्हा त्या व्यक्तीने तिच्या मनातल्या गोष्टी सांगितल्यात आपल्याला, का खरंच त्या व्यक्तीने जे नातेवाईक आहेत त्यांच्याविषयी खरंच आपल्याला सांगितलं, नक्की काय आहे ह्याचा कधी विचार केलाय का आपण? ती व्यक्ती आपल्याविषयी जे बोलतीये, ती त्या व्यक्तीच्या मनातलं बोलतीये, तुझ्या मनातलं बोलतीये का कोणाविषयी नक्की काय चाललंय ह्याचा कधी खोलवर विचार आपण केला का? तिने सांगितलं म्हणून आपण त्या व्यक्तीशी बोलणंही कदाचित कधी-कधी सोडून देतो किंवा आपल्याला ऐकायला येतं म्हणून आपलं वागणं त्या व्यक्तीविषयी बदलतं. हा अनुभव घेतलाय? हो किंवा नाही फक्त टाइप करा. घेतलाय अनुभव? पण आपण ह्या ठिकाणी असा विचार केला का, की खरंच असू शकतं का? हा जो ब्लॉक आहे तो आपण आपला निर्माण केलाय का? आजपर्यंत अशा कित्येक गोष्टी असतील, की ज्या विनाकारण गैरसमजामुळे निर्माण झाल्या असतील. यापुढे नियम अटीमध्ये लिहून घ्या. यापुढे कोणी कितीही काही येऊन मला सांगू दे, मी त्या गोष्टींवरती विश्वास ठेवणार नाही. तुम्ही तुमचेच काही नियम टाकून घ्यायचे आहेत. उदाहरणार्थ, कोणी माझ्याशी कसं का वागेना, मी त्यांच्याशी चांगलंच वागणार आहे. इथपर्यंत झालं? 1 मिनिट हां. माझ्याकडे असे काही मॅजिक आले, की प्रत्येक गोष्ट मी मॅजिकनेच निर्माण करणार. जे हवंय ते मी मॅजिकनी मिळवू शकते. एवढी शक्ती माझ्याकडे आलेली आहे. कोणी बोललं, ते मी माझ्या अंतर्मनामध्ये कैद करून ठेवणार नाही. किती बदल करायचे लक्षात येते का तुम्हाला आता? आता प्रत्येक जे व्ही-आय-पी लोकं आहेत, त्यांचं एक शेड्यूल असतं, बरोबर आहे? कुटुंब असतात, काही नियम असतात. त्या नियमांच्या बाहेर ते जात नाही. ते पाहिलेलं आहे. संत लोकं आहेत. त्यांनी नियम टाकलेले आहेत, काही तत्व टाकलेली आहेत. त्या तत्वांच्या पुढे ते जात नाही. ते बघितलं तुम्ही? मग त्यांना त्यांचे नातेवाईक नावं नसतील ठेवत, बरोबर आहे? मी जे सांगतो मुद्दा पटतोय सगळ्यांना? आता आपल्या जीवनामध्ये प्रत्येक ठिकाणी कॉम्पिटिशन आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे. एकमेकांवरती जळणारी वृत्ती आहे. अशा लोकांसाठी आपण काय केलं पाहिजे? आता शेजारी-शेजारी पार्लर आहेत. अनेक ठिकाणी सोनं चांदीची दुकानं असतात. अनेक ठिकाणी शेजारी-शेजारी कपड्यांची दुकानं असतात. आपल्या ऑनलाईन पद्धतीने कितीतरी गोष्टींची कॉम्पिटिशन आहे, सेलिंगचं आहे. हा अनुभव घेतलाय. आपलं चालू नाही व्यवसाय. म्हणून अनेक नातेवाईक काही ना काहीतरी उपाय करत असतात. त्यांच्याकडे खूप वेळ असतो. काही निगेटिव्ह गोष्टी करत असतात.
आला अनुभव त्याचा, ऐकलेला आहे, बरोबर? तो अनुभवातनं गेलेलो आहे. ह्या गोष्टीचा अनुभव घेऊन सुद्धा आपण पुन्हा-पुन्हा त्याच चुका करतोय. आपल्याला प्रत्येकाबरोबर डिस्कस होऊन राहायचं आहे. डिस्कस होऊन राहणं म्हणजे काय? कार्यक्रमाला जाणं, बसत-नोकरांची सगळ्यांशी बोलणं, आनंद घेणं, सगळ्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व होणं. पण तिथल्या तिथे त्या गोष्टी सोडून यायच्या. त्या आपल्या हृदयाच्या आतमध्ये आपल्याला आणायच्या नाहीये. आलं लक्षात? ती जी एनर्जी आहे, ती तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी पण जाते. घरामध्ये ब्लॉकेजेस निर्माण करते, अन्नामध्ये उतरते आणि तीच एनर्जी आपण आपल्या प्रत्येक गोष्टीतून घेत असतो. म्हणून आपल्याला निगेटिव्ह, पॉझिटिव्ह चांगलं वाटतं. जीवनामध्ये विचार निर्माण होतात, कामं पूर्ण होत नाही. आता हा अनुभव घेतला की एखाद्या नातेवाईकांना सांगितलं, मी घर घेणार आहे, गाडी घेणार आहे, बंगला घेणार आहे. ते काम लवकर पूर्ण होत नाही, विघ्न लागतात. खूप अडचणी त्याच्यामध्ये येतात. एनर्जी म्हणजे काय कळाली का तुम्हाला त्याची? हा अनुभव घेतलाय? म्हणजे ह्या छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये ती एनर्जी असते. त्या एनर्जीचा उपयोग आपल्याला होत नाही. त्यामुळे जोपर्यंत एखादं काम आपलं पूर्ण होत नाही, तोपर्यंत कधीच कोणाला सांगू नये. आणि आपण बायका काय करतो? एखादी गोष्ट झाली, की काय करतो? बरोबर आहे? आजपासून पोटात ठेवायला पाहिजे की नाही थोड्या-थोड्या गोष्टी? हं? आता आपल्या जीवनामध्ये अशी काही व्यक्ती असतात, की ज्यांना आपल्या आनंदामध्ये आनंद वाटतो. अशा लोकांना तुम्ही सांगितलं तर त्या ठिकाणी तुम्हाला त्रास नाही होणार आहे. आणि त्या व्यक्तीला तुमच्या सुट्टीमध्ये त्यांना आनंद होणार आहे. तर अशा अनेक गोष्टी आहेत, की आपण दुसऱ्यांना सांगितल्या, की तिथे निगेटिव्ह गोष्टी येतात आणि पैसा ब्लॉक होतो, एनर्जी ब्लॉक होते, धूळ डिस्ट्रिब्यूट होतं, तर की त्यांना आपलं चांगलं बदलत नाही. त्यांचं बोलणं आपण थांबवू शकतो का? कोणाकडे असं मॅजिक काही आहे का? आपण त्यांना जाऊन तोंडावरती बोलून देऊ शकतो. पण दुसऱ्या चूक होईल असं काही माहिती का आपल्याला नाही. म्हणून माझे नातेवाईक माझ्यावरती खूप प्रेम करतात. मला फार सपोर्ट करतात. असं लिहायचं आहे. जे काही नातेवाईकांचे तुमच्या ज्या अपेक्षा आहेत, त्या वहीमध्ये अभ्यासक्रमामध्ये लिहायच्या आहेत. कसं तुम्हाला तुमचे नातेवाईक हवे आहेत, काय-काय बदल घडवायचा आहे, तो आपल्याला मॅजिकली घडवायचा आहे. आणि पुढच्या गोष्टी बाकीच्यांना यांनी हां, कोणाचं चालू आहे? झाला आवाज. पहिली गोष्ट, जी घटना घडलेली आहे नातेवाईकांविषयी आतापर्यंत पहिल्यापासून जे घडलेलं सांगते, ते आपल्याला डिलीट करून टाकायचे आहे. कागदावरती त्यांचं नाव लिहायचं आहे, त्याच्याखाली 75-75 लिहायचं आहे, सर्कल करायचं आहे. म्हणजे कितीही नातेवाईक असू दे, त्यांच्यासाठी हाच प्रयोग करायचा आहे. लिहिताना तुम्हाला पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायची आहे, की त्यांचं आणि माझं नातं खूप सखोल आणि छान झालेलं आहे. जी काही निगेटिव्ह एनर्जी होती ती निघून गेलेली आहे. कोणीही काही सांगितलं तरी कोणावरती विश्वास ठेवायचा नाही. की कोणीही तुझ्याविषयी काही बोललं, तर ते अंदर मनाला लागून घ्यायचं नाही. निगेटिव्ह कमेंट्स त्यांच्याविषयी करायचं नाही. कोणालाही बोलताना तुम्ही जर कोणी ठराविक व्यक्ती तुम्हाला सांगायला आली, तर तिला सांगायचं की ते त्यांचं करू नये. माझं करून नाहीये ते. मला चांगलं द्यायचं मी चांगलंच देणार आहे. जेव्हा तुम्ही हे त्यांना सांगाल किंवा दुसरी व्यक्ती जी आहे, चाट मसाला टाकणार नाही. आलं लक्षात? आपण त्यांना प्रोत्साहन करतो आणि ती व्यक्ती परत त्या व्यक्तीला जाऊन सांगते. आलं लक्षात? म्हणजे ही सायकल बंद करायची की नाही आपल्याला? हां. ती व्यक्ती एकदा खोटं बोलेल, दुसऱ्यांदा खोटं बोलेल, तिसऱ्या वेळेस तो पकडली जाईल. म्हणजे हे नाते सुधारण्यासाठीचा पहिला मुद्दा आपला एकदम सक्सेसफुली पुढे जाणार आहे.
त्यांनी त्याचं कर्म केलं, माझं कर्म मला करायचंय. हे फक्त डोक्यात ठेवून बोलायचं आहे आणि पुढे वाक्यरचना बोलायची आहे. तुम्ही जी काही निगेटिव्ह एनर्जी मला दिलेली आहे, ती मी घेतलेली नाहीये. आलं लक्षात? नातेवाईकांमधनं जाऊन आलं की नजर काढून घ्यायची. भीमसेनी कापूर घरामध्ये जाळायचा आणि सगळ्यांमध्ये मी प्रेम पसरवण्यासाठी चाललेली आहे. आता मी ज्या लग्नाच्या ठिकाणी जाणार आहे, कार्यक्रमाच्या ठिकाणी जाणार आहे, किटी पार्टीला जाणार आहे, आपल्याला माहितीच आहे काय आहे ते. तर 2 दिवसाआधी मनातल्या मनात व्हायब्रेशन काय द्यायचे आहे, की सगळ्यांबरोबर माझं खूप छान नातं नात्यामध्ये बॉन्डिंग तयार झालेलं आहे. नात्यांमध्ये खूप प्रेम निर्माण झालेलं आहे आणि जी व्यक्ती माझ्याशी बोलत नाहीये, ती व्यक्ती सुद्धा माझ्याशी बोलू लागलेली आहे. हे क्लिअर? जेव्हा तुम्ही आधी काहीतरी मागता, तो दिवस तुमचा आणखीन सुंदर होतो. मी खूप छान हे फोटो काढलेत, एन्जॉय केले, सेल्फी फोटो काढले सगळ्यांबरोबर. असे काहीतरी इमॅजिन तुम्हाला करायचं आहे. जायच्या आधी तर नक्की हा अनुभव घेऊन जा. सांगा काय-काय अनुभव आला तो. खूप सुंदर अनुभव येतो. काल्पनिकरित्या आता तुम्हाला कुठेतरी फिरायला जायचंय, गोव्याला जायचंय समजा. तुम्ही त्या ठिकाणी काय वातावरण असेल ते आपल्याला काल्पनिकरित्या माहिती असतं. तर आपण काय मनातल्या मनात स्वप्नांमध्ये कुठे असतो 2 दिवसाआधी, अरे आपल्याला 3 दिवसांनी जायचं आहे, तिकडे कसलं मस्त वातावरण असेल. आपण कांदेभजी खाऊ, हे XYZ शॉपिंग करू, बरोबर? आलं लक्षात? तर अशाच पद्धतीने जेव्हा नातेवाईकांमध्ये जायचंय, तेव्हा आधीपासूनच आनंदाच्या लहरी पसरवा तुम्ही जायच्या आधी. मग तो आनंद बघा तुम्हाला किती आनंदी देतो ते. हे उदाहरणासही मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे आज. भीमसेनी कापूर घरामध्ये जाळायचा आहे. तुम्ही प्रश्न विचारलाय तुमच्यासाठी. भीमसेनी कापूर घरामध्ये जाळायचा आहे. ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल, की एखादे नातेवाईक आले, त्यांनी निंदा केली कुणाची तरी, केलंय, तर आपल्याला पैशांचे प्रॉब्लेम ज्यांना येतायत, त्यांनी हा प्रयोग पहिले करायचा. ठीक आहे? ज्यांचं पार्लर आहे, त्यांनी मोडून भीमसेनी कापूर जाळा. इथपर्यंत आपण शिकलो. आज कसा-बसा आपला उशिरा राहिला क्लास पूर्ण झाला. दुसऱ्या दिवसाचा जो अभ्यास आहे, तो व्यवस्थित करायचा आहे आणि काही वैयक्तिक अडचणी, समस्या असतील तर पर्सनल मार्गदर्शन तुम्ही घेऊ शकता. आता कोणाचे काही प्रश्न असतील तर विचारा. जाड मिठाने पण तुम्ही काढू शकता. आणखीन कोणाला काही प्रश्न? हातामध्ये भीमसेनी कापूर घ्यायचा, थोडी मोहरी घ्यायची, लवंगा घ्यायचा, संपूर्ण घरातनं ते फिरवायचं. हॉलमधून, बेडरूममधून, किचनमधून, जो काही तुमचा एरिया आहे, त्या एरियातनं फिरवायचं, बाथरूम सगळं. आणि मग तुम्ही ते एका वाटीमध्ये घेऊन भीमसेनी कापूरला आग लावायची, म्हणजे जाळायचं ते. घरामध्ये. घराच्या इथे. हं. हो, हो. आणखीन कोणाला काही प्रश्न? हो, हो, हो. एकदम रिलॅक्स व्हा. मी माझ्या नातेवाईकांवरती प्रेम करीत आहे. पैशांचा पाऊस माझ्यावरती होतोय. माझं कर्ज मुक्त झालेलं आहे. मला जे स्वप्न आहे माझं त्याचं पूर्ण झालं. ते मला मिळत आहे. माझ्या मुलाचं चांगला जॉब त्याला लागलेला आहे. जे काही ब्लॉकेजेस आहेत, मी डिलीट करत आहोत. त्याच्यामुळे ती एनर्जी आम्हाला मिळत आहे. हे फील करा. हे मॅजिक आहे. आलं लक्षात? जोपर्यंत तुम्ही ते डिलीट करत नाही. आता काल तुम्हाला बोलल्यानंतर हलकं वाटलं. बऱ्याच जणांच्या मित्राला काही खूप दिवस होते मला रडल्यासारखं वाटत होतं, अडकल्यासारखं वाटत होतं, मन भरून आलं होतं, जीवन नको-नकोसं झालं होतं. हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, त्या दूर करण्यासाठी हा मॅजिक क्लासेस उपयोगी आहे. आणि स्वामी कृपेने तुम्ही आहे तर त्याचा लाभ घ्या. त्याचा अभ्यास करा आणि जीवनामध्ये बदल करा. आलं लक्षात? आता क्लास झाल्या-झाल्या जरी अभ्यास केला तरी ती निगेटिव्ह एनर्जी तुमची निघून जाईल. ठीक आहे. कोणाला काही प्रश्न असेल तर आपण आधी थांबूया. पावसामुळे जेवढं झालं तेवढं ओके. हं. ठीक आहे. श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आता थोड्या वेळाने केला तरी चालेल. थोड्या वेळाने केला तरी चालेल. एक 10-15 मिनिटांनी केला तरी चालेल. हो, वेलकम. मला पण करायचंय. एक झालं की करा. हॅलो. हां, बोल ना. हा, फोनवर फोन येताय. जरा मीटिंगला निघाले. हां. जरा असू दे आशीर्वाद. हो, नक्कीच, नक्की. हा, हो, ठीक हो, आहे, हो, ठीक आहे. हो. चल, स्वामी समर्थ. स्वामी समर्थ.